श्री स्वामी समर्थ. संयम ठेवा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेष लिहिलंच असेल ना. कधी कधी दुसऱ्यांपेक्षा आपण आपल्या आवडत्या हक्काच्या माणसाकडून जास्त दुखावले जातो. कारण अपेक्षा परक्यांकडून नाही तर आपल्याच माणसाकडून असतात. वेळेनुसार बदलावं लागतं, नाहीतर आपलीच लोक आपला घात करतात. जे नशिबात लिहिलेलं आहे ते एक दिवस नक्कीच मिळतं. कधी, कुठे आणि कसं हे फक्त स्वामींनाच माहीत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो म्हणून श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. जेव्हा विश्वास पक्का असतो तेव्हा मार्ग आपल्याला आपोआप सापडतो. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 104 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे. फक्त ज्यांना आपली किंमत नाही ना त्यांच्यापासून दूर जाण्याची हिंमत दाखवा. वेळ लागेल सावरायला, स्वतःला पण सावरा आणि पुढे चला. आपली कदर नसलेल्या माणसांसाठी स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, कोणाकडूनही काहीही अपेक्षा करू नका. कारण प्रत्येकाचं स्वतःचं एक जग असतं. कोणी कितीही जवळचं असलं तरीही ते प्रथम स्वतःपुरताच पाहत असतं. आयुष्य सोपं नसतं. खूप बोललं तर लोक वेडा म्हणतात, कमी बोललं तर अभिमानी म्हणतात, कामाबद्दल बोललं तर स्वार्थी म्हणतात. संकट कितीही मोठं असलं तरीही स्वामींचं नाव घेतलं की मार्ग आपोआप सापडतो. नदी आणि जीवन दोन्हीही कधीच थांबत नाहीत. नदी आपला प्रवाह बदलते आणि जीवन आपली परिस्थिती बदलते. नदी थांबली की पाणी सांडतं आणि माणूस थांबला की स्वप्न तुटू लागतात. म्हणून परिस्थिती काहीही असो, पुढे चालत राहा. कारण स्थिरता अनेकदा पराभवाची सुरुवात असते. स्वामी म्हणतात, बाळा, योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात जग त्याला सन्मान देतो. भांडणाने कुळाचा नाश होतो. वाईट शब्दांनी मित्र दुरावतात, नाती दुरावतात. वाईट कृतीमुळे यश दूर जातं. म्हणून नेहमी चांगले काम करत राहा. स्वामी म्हणतात, नजर नेहमी आकाशाकडे असावी पण पाय मात्र आपले जमिनीवरच असले पाहिजे. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो हे महत्त्वाचं असतं. आणि त्यातून आपण कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचे महत्त्व जास्त असते. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते. म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात आणि समाधानात जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 105 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, माणसाचा स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते. म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेले सर्वात मोठे धन असते. पैसा तर प्रत्येकजण कमावतो, पण त्याचबरोबर आशीर्वादही कमवा. कारण जेथे पैसा कामी येत नाही तेथे फक्त आशीर्वाद कामी येतात. माणसाने सोनं व्हावं की सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो, परंतु सोन्याचा तसा उपयोग काय? तिजोरीपुरतं, शोभेपुरतं किंवा एखादी गरज भागवणं, बस एवढंच ना. परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल
तर परीस व्हावं, जिथं जावं त्याचं सोनं करून यावं. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडल्या जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभलं त्याला त्यातला खरा आनंद मिळवता येतो. जिथे आपण ठेस लागून पडतो तेथूनच सुरुवात होते. सांभाळून चालायची, मग ती पायाला असो किंवा मग मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून खूप दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका, कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातही तेल कमी असते. स्वामी म्हणतात, बाळा, तू 2 हातांनी दान केलंस तर मी तुला 4 हातांनी देईन. मी तुला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू देणार नाही. आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की वेदनाच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.